नमस्कार, मी शैलजा जोगल. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या कार्यक्रमात आपण नेहमीच विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती नेहमीच जाणून घेत असतो. आज आपण वंध्यतावरती बोलू काही या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर यशवंत माने. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर माने यांचं मी आमच्या स्टुडिओत स्वागत करते. स्वागत आहे सर. तर डॉक्टर माने यांची ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर माने यांचा जन्म उस्मानाबादमधील एका शेतकरी कुटुंबात झालाय. डॉक्टर माने यांनी MBBS ही वैद्यकीय शाखेतली पदवी संपादन केली आहे. DGO ही पदव्युत्तर पदविका आणि DNB ही पदविका त्यांनी घेतली आहे. तर डॉक्टर माने यांनी भारतातील प्रख्यात मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी इथल्या जिपमर संस्थेत प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभागात वरिष्ठ रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट भागात ते 1 वर्ष त्यांनी सेवा दिली आहे. तर डॉक्टर मानेंच्या नाशिक येथील अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये आतापर्यंत IVF ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरात 1300हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींना यशस्वी जन्म झालाय. गेल्या 10 वर्षात अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरनं जवळपास 65% जास्त सक्सेस रेट हा दिलेला आहे. तर भारतातल्या इतर कुठल्याही म्हणजेच IVF सेंटरपेक्षा अथर्व सेंटरचा जो सक्सेस रेट आहे हा सर्वाधिक आहे. तर डॉक्टर माने यांच्या नाशिक इथल्या अथर्व अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने महाराष्ट्रातील पहिलं सरोगेट हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि सर्वाधिक सरोगसी बाळांना त्यांनी जन्म दिलाय. चला तर मग आज वंध्यत्वाविषयी विस्तृत चर्चा करूया डॉक्टर माने यांच्या सोबत. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. मी डॉक्टर माने यांच्याकडे जाते. डॉक्टर, आधी तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे आणि यानंतर मी काही प्रश्नांना आता सुरुवात करते. तो म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये वंध्यत्व आहे हे नेमकं कधी समजतं, याबद्दल काय सांगाल? स्त्री आणि पुरुषांमध्ये कुणाला एकाला टार्गेट करून चालणार नाही की पुरुषांमध्ये दोष आहे का स्त्रियांमध्ये. त्या कपलमध्ये वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे असं आपण निश्चित करतो. लग्न होऊन 1 वर्ष झाल्यानंतर रेग्युलर शारीरिक संबंध ठेवून जर मूलबाळ होण्यासाठी जर अडचण येत असेल तर त्या जोडप्याला आपण वंध्यत्व हे प्रॉब्लेम आहे असं आपण डायग्नोज करतो. नक्कीच. पण हे वंध्यत्व टाळण्यासाठी काही महत्त्वाचे काही उपाय आहेत का, याबद्दल काही सांगा? निश्चित. वंध्यत्व टाळण्यासाठी स्त्रियांमध्ये काय गोष्टी आहेत आणि पुरुषांमध्ये काय गोष्टी आहेत. स्त्रियांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंदुरुस्त राहणे, अतिस्थूल न होणे, बाहेरचं जंक फूडचं प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम करणे. स्त्रियांमध्ये हल्लीच्या पिढींमध्ये आम्ही बघतोय की सर्वात महत्त्वाचं गोष्ट जी आहे ती म्हणजे वय. स्त्रियांमध्ये मातृत्व होण्यासाठी एक ठराविक वय मर्यादा निश्चित आहे. 35 नंतर आपण बघतो की नैसर्गिकरित्या आई होण्याची क्षमता कमी होते. तर डेफिनेटली आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि चेंजिंग सोशल सर्कमस्टन्सेसमध्ये आता मुली ध्येयवेडे झालेल्या आहेत. जास्त करून त्या प्रोफेशनवरती जास्त केंद्रित केलेले आहेत. मग नंतर जॉब असतो त्यांचा आणि शेवटी सेटलमेंट आणि मग हळूहळू ह्या प्रायोरिटीज त्यांच्या चेंज झालेल्या आहेत. ज्या निश्चितच एक 20 वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या की स्त्रियांना 22-24 वर्षामध्ये लग्न व्हायचं आणि लगेच मूलबाळ व्हायचं, ते हल्लीच्या पिढीमध्ये आपल्याला दिसत नाहीये. नक्कीच. तर स्त्रियांनी 35च्या आत प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर करिअर आणि बाकीच्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तर डेफिनेटली वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला स्त्रियांमध्ये कमी करता येतं. तसंच पुरुषांमध्ये जर पाहिलं तर जास्त स्ट्रेस नको आहे, व्यसन नको आहे आणि नियमित व्यायाम करणं हे गरजेचं आहे. नक्कीच. तुम्ही महिलांच्या वेगवेगळ्या कारणांविषयी जसं बोललात, पुरुषांमध्ये अजून काही या संदर्भात कारणं आहेत का? पुरुषांमध्ये सर्वात जास्त कारणं जे आहेत ते म्हणजे शारीरिक लैंगिक समस्या. ह्याच्यावरती अनफॉर्च्युनेटली जास्त विचार होत नाही किंवा जास्त बोललं जात नाही. पण जेव्हा तुम्ही जोडप्यांना तुम्ही तुमच्या कन्सल्टिंगमध्ये एक्झामिन करतात, कन्सल्ट करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा त्यांना शारीरिक समस्या का आहेत का, किंवा लैंगिक समस्या आहेत का, बऱ्याचशा वेळेस पुरुष ओपन होत नाही आपल्या समस्या मांडण्यासाठी. त्यांना काहीतरी कमीपणा वाटतो किंवा त्यांना सांगण्यामध्ये काय संकोच वाटतो. तर ह्या गोष्टी पुरुषांमध्ये आपण विचारायला पाहिजे. बऱ्याच वेळेस स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतात की तुम्हाला काही लैंगिक समस्या आहेत का, शारीरिक समस्या आहेत का, काय व्यसन आहे का. तर ह्या गोष्टी पुरुषांमध्ये विचारणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, अजून एक काही दिवसांमधली एक घटना आहे जी महिलांसोबत सातत्यानं होत असते, ती म्हणजे मासिक पाळी संदर्भातील अनियमितता. तर यावरती काही उपाय आहेत का? मासिक पाळीची अनियमितता जी आहे ती आता हल्लीच्या जनरेशनमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. ह्याला आपण
सर्वात कॉमन कॉज जे आहे मासिक पाळी अनियमितताची असण्याची त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो, की त्या महिलेच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीज भरपूर असतात, पण ते ठराविक लेवलपर्यंत त्याची वाढ खुंटते आणि त्याच्यानंतर त्याची वाढ होत नाही. आणि जोपर्यंत स्त्रीला स्त्रीबीज प्रत्येक मासिक पाळीमध्ये 14 ते 16 दिवसामध्ये स्त्रीबीज तयार होऊन ओव्ह्युलेशन होत नाही, तोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाही. अच्छा. जर मासिक पाळी अनियमित असेल तर ओव्ह्युलेशन होत नाही, म्हणून फिमेलकडनं जे कॉन्ट्रीब्युशन यायला पाहिजे स्त्रीबीजामध्ये ते होत नाही आणि मग प्रेग्नन्सी होण्यासाठी विलंब किंवा अडचणी येतात. नक्कीच. पण डॉक्टर, जर समजा मासिक पाळीतले जे दोष आहेत हे दूर केले, म्हणजे ती नियमित झाली, तर मग गर्भधारणा राहू शकते का? निश्चितपणे सर्वात कॉमन कारण जे आहे मासिक पाळी अनियमितता येण्याचे ते म्हणजे ओव्हरवेट असणे किंवा स्थूलपणा असणे. जर त्या महिलांनी आपले एक साधारण 2 ते 5% जरी वजन कमी केलं तर त्याची मासिक पाळी रेग्युलर होते, चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज तयार होतात, ओव्ह्युलेशन होते आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांना खूप लवकर रिझल्ट मिळतो. अच्छा. डॉक्टर, साधारण वंध्यत्व निदान किंवा त्या संदर्भातली जी उपचार पद्धती आहे ती नेमकी कशी असते, याबद्दल विस्तृत काय माहिती आहे? निदानासाठी काय इन्व्हेस्टिगेशन्स असतात दोघांचे, स्त्रियांचे आणि पुरुषांचे. स्त्रियांची आपण डिटेल हिस्ट्री घेतो. आपण डिटेल हिस्ट्रीमध्ये त्यांचं वय, लग्नाला किती वर्ष झाले, प्रिव्हियस ट्रीटमेंट काय घेतली की नाही, प्रिव्हियस प्रेग्नन्सी राहिली की नाही आणि प्रिव्हियस ट्रीटमेंट काय काय घेतलेली आहे. बरं. काय ओव्ह्युलेशन इंडक्शनच्या गोळ्या घेतलेल्या आहेत का, IUI सारखी ट्रीटमेंट केलेली आहे किंवा काय काय वेळेस लॅप्रोस्कोपीसुद्धा त्यांच्यावरती झालेली असते किंवा प्रिव्हियस IVF सायकल झालेली आहे. त्या IVF सायकलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या विचारतो की IVF सायकलमध्ये त्यांचे रिस्पॉन्स कसा होता, किती स्त्रीबीज मिळाले, किती चांगल्या क्वालिटीचे गर्भ तयार झाले, किती गर्भ सोडले आणि किती गर्भ फ्रीज केले बरं. आणि त्या IVF सायकलचं आउटकम काय होतं. IVF सायकल नेगेटिव्ह होती का पॉझिटिव्ह होती. नेगेटिव्ह असेल तर त्यांचे फ्रीज केलेले एम्ब्रिओज होते की नव्हते आणि जर पॉझिटिव्ह आली तर पुढे काय झालं, बाळाचे ठोके आले की नाही, बाळाची वाढ व्यवस्थित झाली की नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला हिस्ट्रीमध्ये डिटेल विचारता येतात. त्याच्यात विचारता येतात. डॉक्टर, आता तुम्ही माहिती देताना IVF सायकल बद्दल बोललात. नेमकं IVF सायकल म्हणजे काय? IVF सायकल बेसिकली स्त्रीच्या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण काय वेगळ्या प्रकारच्या हार्मोनचे इंजेक्शन असतात ते स्त्रीला तिचं वय, तिचं बॉडी मास इंडेक्स आणि तिचं अँट्रल फॉलिक्युलर सोनोग्राफीवरती मध्ये तिचे किती स्त्रीबीज आहेत ओव्हरीजमध्ये हे बघून आपण एक ठराविक डोस निश्चित करतो. त्या डोसने आपण पहिले 5 दिवस इंजेक्शन देऊन, इंजेक्शन दिल्यानंतर मग 6व्या दिवशी आपण बघतो की किती स्त्रीबीज तयार होतात. IVF मध्ये आपला उद्देश असतो की 10 ते 12 चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज तयार व्हावे. मग त्या अनुषंगाने आपण तसे इंजेक्शन्स आणि त्या प्रकारची ट्रीटमेंट आपण करतो. मग 6व्या दिवशी सोनोग्राफीवरती आपल्याला दिसतं की स्त्रीबीज कशा प्रकारे तयार होत आहेत. 2 ओव्हरीज राईट लेफ्ट बीजांडकोशमध्ये साधारण 10 ते 12 फॉलिकल तयार व्हावे अशी अपेक्षा असते. मग 6व्या दिवशी सोनोग्राफी करून आपण बघतो की अजून कोणते इंजेक्शन्स ॲड करायचे का, किंवा इंजेक्शनचा डोस चेंज करायचा का, इंजेक्शनचे प्रकार चेंज करायचे आहेत का हे डिसाईड करतो. जर सर्व नॉर्मल असेल तर तेच इंजेक्शन्स आपण ते फॉलिकल मॅच्युअर होईपर्यंत अजून एक 4 दिवस किंवा 5 दिवस इंजेक्शन्स कंटिन्यू ठेवतो आणि सोनोग्राफीवरती आपण सिरियली मॉनिटर करतो. गरज बसल्यास सायकलच्या दरम्यानच आपण स्त्रीचे ब्लड टेस्टही करतो, हार्मोनचे लेवल्स बघतो, फॉलिकलचे काउंट आणि हार्मोनचे लेवल कोरिलेट होणं पण खूप गरजेचं आहे. एक इस्ट्राडॉल नावाचं हार्मोन असतं ते आपण चेक करतो. एक साधारण 10 फॉलिकल असेल तर एक इस्ट्राडॉल 1800 ते 2200च्या आसपास लेवल असणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, मला अजून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, पण मुंबईमधून शीतल मुळे यांचा फोन आलेला आहे, त्यांचा प्रश्न आपण विचारून घेऊया. शीतल, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा शीतल, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझं पहिलं IVF झालं होतं. माझी पाळी अनियमित होती. बरं. त्याच्यामुळे मला IVF करावं लागलं. PCODचा प्रॉब्लेम होता. पण आता मला एक बाळ झालेलं आहे आणि डिलिव्हरी नंतर माझी पाळी आता रेग्युलर झालेली आहे. बरं. तर या रेग्युलर पाळीमध्ये मला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत की मला परत IVFच करावं लागणार आहे? नक्कीच. छान प्रश्न आहे शीतल तुमचा. आता पहिलं तुम्हाला जे तुमच्या माहिती जी सांगितली त्याच्यावरनं मला असं समजतं की तुमची PCOD किंवा मासिक पाळी अनियमितता असल्यामुळे तुमचे IVF करावं लागलं.
पण फॉर्च्युनेटली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचे पिरियड्स रेग्युलर झालेले आहेत. आता तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील आणि वी ॲज्युम की तुम्हाला बाकीचे काय कारण नसतील किंवा गर्भनलिका ओपन असतील, मिस्टरांचे रिपोर्ट्स वीर्याचा रिपोर्ट नॉर्मल असेल, तर तुम्हाला निश्चितपणे नॉर्मल प्रेग्नन्सी राहायला काही अडचण येणार नाही. नक्कीच जालन्यावरून रामदास यांचा सुद्धा फोन लाईन वरून फोन जोडला गेलेला आहे. आपण त्यांचाही प्रश्न ऐकूयात. रामदास, आपला प्रश्न विचारा. रामदास, आपला प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे रामदास यांच्याशी डॉक्टर संपर्क तुटलेला आहे. अजून एक म्हणजे IVF सायकल बद्दल त्या बोलत होत्या. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे का, ज्यावेळेला ही उपचार पद्धती वंध्यत्वावरती सुरू असते तर दुर्बिणीद्वारे सुद्धा उपचार केले जातात. त्या उपचारांबद्दल काय माहिती आहे? बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की IVF सेंटरला गेल्यानंतर फक्त IVF ही एकमेव ट्रीटमेंट आहे. IVF इज जस्ट वन पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा पेशंट्सना लाईक एंडोस्कोपिक प्रोसिजरने लाईक डायग्नोस्टिक लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी किंवा ऑपरेटिव्ह लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी जर केली तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. जर कोणत्या लाईक कुणाला गर्भपिशवीमध्ये पडदा असेल किंवा गर्भपिशवीमध्ये गाठ असेल तर त्याला आपल्या हिस्ट्रोस्कोपीने आपल्याला ते रेक्टिफाय करता येऊ शकतं. एक. दुसरं, कुणाला लॅप्रोस्कोपीमध्ये ओव्हरियन सिस्ट असतील, एंडोमेट्रोसिस असेल, कुणाच्या ट्यूब्स ब्लॉक असतील, तर अशा केसेसमध्ये पण आपल्याला लॅप्रोस्कोपीने ते सिस्ट काढता येतं. काही केसेसमध्ये आपल्याला हिस्ट्रोस्कोपिक कॅन्युलेशन करून गर्भनलिका ओपन करता येऊ शकतात आणि बऱ्याचशा जवळजवळ 30% केसेसमध्ये लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपीने वंध्यत्वाची तुमची समस्या दूर होऊ शकते. नक्कीच डॉक्टर, वंध्यत्वावरती निवारण करण्यासाठी बरीच उपचार पद्धती वापरली जाते. त्या संदर्भातली मी माहिती घेणार आहे. पण बुलढाण्यावरून दिनकर यांचा फोन लाईन वरून फोन जोडले गेलेला आहे. दिनकर, आपला प्रश्न विचारा. दिनकर, तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. बरोबर, ठीक आहे. हा 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 चालू ठेवा. हा कमी केला मॅडम. दिनकर, आपला हॅलो. सलग प्रश्न विचारा. म्हटलं मॅडम. हॅलो दिनकर, आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार दिनकर साहेब. हा म्हटलं आपल्याला 4-5 वर्ष होऊन राहिले लग्न होऊन, तरी मूलबाळ नाही होऊन राहिलं. बर, तुम्ही कुठे लोकल डॉक्टरांना दाखवलं होतं का? ट्रीटमेंट केलेली किंवा नाही, काय तपासण्या केलेल्या आहेत? कुठेच नाही सर, कुठेच नाही केली. बर, आता लग्नाला हा. 5 फाईन. आता तुमच्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत. तुमच्या मिसेसचं वय किती आहे? आपल्या मिसेसचं वय 30-35 वर्ष. अच्छा, फाईन, ठीक. आता हे बघा, लग्न तुमचं तसं पाहिलं तर 35 वय पकडलं तर तुमचं मिसेसचं वय 30 म्हणलं तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तर तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे दाखवू शकता किंवा नाशिकला अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये तुम्ही येऊ शकता आणि लवकरात लवकर तुम्ही प्रेग्नन्सीला प्रयत्न करायला पाहिजे. एकदा तुमच्या मिसेसचं वय 35 ओलांडल्यानंतर मग प्रेग्नन्सी राहण्यासाठी अधिक प्रॉब्लेम निर्माण होतात. प्रेग्नन्सी राहणंही महत्त्वाचं आहे आणि पुढं 9 महिने गर्भधारणा पण कॅरी करणं महत्त्वाचं आहे. एकदा 35 ओलांडली आणि त्यामध्ये गर्भधारण राहिलं तर 35 नंतर महिलांमध्ये ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स, डायबिटीसचे प्रॉब्लेम, बाळाची वाढ खुंटणे, बाळाचं पाणी कमी असणे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणे, असे बाळामध्ये पण प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे किंवा नाशिकला तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात आणि ट्रीटमेंट करून बाळासाठी प्रयत्न करू शकतात. तुम्ही वेळ वाया नका घालू दिनकर. नक्कीच डॉक्टर, वंध्यत्वावरती अनेकदा उपचार करताना लोक बऱ्याचदा विचार करतात, ती निवारणाची नेमकी गरज काय आहे? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे वेळ आहे. लाईक जर स्त्रियांचं वय जर जास्त असेल तर खूप ट्रीटमेंट कॉमन ट्रीटमेंटमध्ये वेळ घालवणं चुकीचं आहे. जर वय लाईक दिनकरने सांगितलं त्यांच्या मिसेसचं वय 35च्या आसपास आहे तर ह्याच्यामध्ये त्यांना ऑप्शन्स खूप कमी आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 35 नंतर स्त्रीबीज खूप कमी होतात आणि स्त्रीबीज हे लिमिटेड स्टॉक आहे जे कालांतराने ते संपून मासिक पाळी बंद होऊन जाते. तर अशा ऑप्शन्स अशा केसेसमध्ये ऑप्शन्स कमी असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली IVFने जर ट्रीटमेंट जर केलं तर तुम्हाला चांगला आणि लवकर रिझल्ट मिळेल. नक्कीच. डॉक्टर गोरख जे आहेत पुण्यावरून, त्यांनी फोन केलेला आहे, त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. गोरख. हॅलो. गोरख, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार डॉक्टर. नमस्कार गोरख.
हा माझं लग्न होऊन एक 8 वर्ष झालेत. आमचं लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे. गोरख, सलग प्रश्न विचारा. हा लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे. तर मी 4-5 डॉक्टर ट्रीटमेंट घेतली 4-5 डॉक्टरांकडे, पण कुठेच काही फरक पडला नाही, काहीच रिझल्ट आला नाही. आणि एक आता 2-3 महिन्यापूर्वी हे ट्रीटमेंट बंद करून 1-1.5 वर्ष झालेत, पण 2-3 महिन्यापूर्वी असं घरी किटच्या माध्यमातून पॉझिटिव्ह किट दाखवलं होतं. बरं. ते नंतर 3 दाखवल्यावरती 8 दिवसांनी खाली झाल्या असं डॉक्टरने सांगितलं, खाली झालंय म्हणून. त्यानंतर काय पाळीच आली नाही परत. 3 महिने होऊन गेले. बरं, फाईन. आता हे बघा गौरव, तुमच्या लग्नाला ऑलरेडी एवढे वर्ष झालेले आहेत, तर नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येतोय. तर प्रॉब्लेम कुठं आहे हेच तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. लाईक ट्रीटमेंट सोपी आहे कोणत्याही आजारावरती, पण डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा डायग्नोसिस झालं, तुमच्या मिसेसच्या गर्भनलिका ब्लॉक आहेत किंवा स्त्रीबीज तयार होत नाही आहेत किंवा स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचे नाही आहेत किंवा तुमच्या वीर्यामध्ये काय दोष आहे किंवा गर्भपिशवीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे एकदा निदान झालं तर ट्रीटमेंट त्या अनुषंगाने आपल्याला करता येईल. प्लस हे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा प्रेग्नन्सी कार्डवरती आपण जे टेस्ट करतो ते बऱ्याचशा वेळेस ते फॉल्स पॉझिटिव्ह पण येते एक. आणि दुसरं म्हणजे ह्याला एक आपण मेडिकल लँग्वेजमध्ये केमिकल प्रेग्नन्सी हा शब्द उच्चारतो. म्हणजे केमिकल प्रेग्नन्सीमध्ये कसं होतं की हार्मोनचं अंश काय प्रमाणात ब्लडमध्ये येतं आणि त्याच्यामुळं हे युरिन टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण जेव्हा आपण 2 आठवड्यांनी सोनोग्राफी करतो, सोनोग्राफीवरती आपल्याला बाळ दिसत नाही, ह्याला आपण केमिकल प्रेग्नन्सी म्हणतो. तर केमिकल प्रेग्नन्सी राहणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला सोनोग्राफीवरती बाळ दिसणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याला आपण क्लिनिकल प्रेग्नन्सी म्हणतो. एक केमिकल प्रेग्नन्सी वेगळं आणि क्लिनिकल प्रेग्नन्सी वेगळी. तर युरिन टेस्टवरती जे बऱ्याचशा वेळेस बऱ्याच जोडप्यांना वाटतं की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे प्रेग्नन्सी राहिली, काही केसेसमध्ये ते चुकीचं असतं. पण सोनोग्राफीवरती जेव्हा दिसेल तुम्हाला, त्याला आपण क्लिनिकल प्रेग्नन्सी म्हणतो. जे आपलं बाळ दिसतं, बाळाचे ठोके ऐकू शकतो, बाळाची वाढ आपण बघू शकतो, ते महत्त्वाचं असतं. नक्कीच नक्कीच डॉक्टर, ह्या सगळ्या विषयावरती बरेच प्रश्न विचारायचे आहेत. खूप जणांचे फोन सुद्धा येत आहेत आणि त्यांचे प्रश्न सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपण बघतोय का वंध्यत्वावरती बोलू काही, या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर यशवंत माने. ब्रेक नंतर आपण अजून सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर हितगुज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण वंध्यत्वावरती बोलू काही या विषयावरती चर्चा करत होतो आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर यशवंत माने. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर, अथर्व सेंटर ज्याच्याकडे खूप लोक विश्वासानं बघतात, अथर्व सेंटरमध्ये जाणार म्हटल्यावरती मूल होणार याची खात्री त्यांना असते. गेल्या एवढ्या वर्षापासून तुम्ही हे नाव जपलेलं आहे, ती खात्री लोकांना दिलेली आहे. हे कसं शक्य केलेलं आहे, कसं काय, म्हणजे ह्याच्या मागचं जे यशाचं रहस्य आहे हे काय? याच्यामध्ये काय मॅजिक फॉर्म्युला नाही अनफॉर्च्युनेटली. ह्याच्यामध्ये लाईक IVF किंवा इन्फर्टिलिटी म्हणले की देर आर मिस्ट्रीज, मिझरीज अँड नंतर सक्सेस मिळतो. बऱ्याचशा वेळेस लाईक आम्हाला पण काय ओव्हरनाईट सक्सेस नाही मिळालं. लाईक वी हॅड टू क्लाइंब द सक्सेस स्टोरी. इनिशियली आम्हाला पण लाईक गोष्टी करता, समजता, ट्रीट करता तर या स्टेजपर्यंत आलो आहे. पण बेसिकली ट्रीटमेंट करताना एकच लक्षात घेतलं पाहिजे की त्या सेंटरचं सक्सेस रेट किती आहे. जर जे सेंटर कंटिन्युअसली निरंतर 65-70% प्लस सक्सेस रेट IVF सायकलमध्ये देत असेल तर निश्चितच त्या सेंटरचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. अथर्वचं सक्सेस हे माझ्या पूर्ण टीमवरती आहे. माझ्या रिसेप्शन डेस्कपासून ते IVF लॅबपर्यंत एम्ब्रिओलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट माझे निश्चितच सर्वात मोठं श्रेय माझ्या वाईफ पल्लवीला आहे. प्लस आमचे असिस्टंट डॉक्टर्स आहेत, डॉक्टर सुरेखा आहेत, संजय साबले आहेत, हे पूर्ण टीम आहे. तर हे अथर्वची मी एकटा नसून हे पूर्ण टीमचा सक्सेस आहे. आणि प्रत्येकजण एवढं डेडिकेटेडली काम करतो, ऑनेस्टली, सिन्सिअरली काम करतं आणि प्रत्येकाचं एकच ध्येय असतं की ह्या जोडप्याला सर्वात बेस्ट ट्रीटमेंट कशी दिली जाईल. ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचं फॉलोअप घेणं पण महत्त्वाचं आहे. आमच्याकडे IVF केल्यानंतर प्रत्येक पेशंटला 7 दिवसांनी फोन कॉल जातो की तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही मेडिसिन्स व्यवस्थित घेताय की नाही, तुम्हाला काही त्रास आहे का, काही त्रास वाटला तर तुम्ही ह्या नंबरवरती ह्या वेळेस कॉल करा. आणि प्रत्येक पेशंटचे प्रत्येक समस्या, जरी दिवसभर कुणी थकलेला असेल तरी
तरी पोलाइटली आणि ऑनेस्टली सिन्सिअरली पेशंटचा प्रॉब्लेम ऐकून घेणे आणि त्या प्रॉब्लेमवरती उपचार सांगणे हे निरंतर नक्कीच आहे. थोडक्यात त्यांना होमली वाटतं. होमली वाटतं. डॉक्टर, खरं तर विषय खूप मोठा आहे आणि बरेच प्रश्न खरं तर विचारायचे होते, पण वेळेअभावी आज मला इकडेच थांबावं लागते. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. आपण बघितलं का वंध्यत्वावरती बोलू काही या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज यशवंत माने माझ्यासोबत डॉक्टर होते आणि उद्या सुद्धा नवीन विषयासह मी पुन्हा एकदा भेटणार आहे. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.